आदरणीय माननीय श्री अनिल गुंजाळ सर, त्यांनी आज मार्गदर्शन केलं ते मला खूप आवडलं. कारण त्यांनी टाइम मॅनेजमेंट सांगितलं, अभ्यास कसा करावा यासाठी 4 नियम सांगितले. आणि नुसता अभ्यास करायचा नाही तर अंडरस्टँडिंगने अभ्यास करायचा, नुसतं पाठांतर करायचं नाही तर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. धडा शिकवला असो या नसो, पण वाचन झालंच पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि काही काही जण असतात की ते म्हणतात की आम्हाला 95% पाडायचे, 95% पेक्षा जास्त पाडायचे, पण त्यासाठी आपण तितकी मेहनत पण घेतली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि कमी टक्के पडले तरी निराश व्हायचं नाही. कारण प्रत्येक आपण जितके टक्के पडतोय आपण त्यामागे खूप सारी मेहनत करत असतो. आणि अ, भविष्यात आपल्याला नोकरीची खूप संधी असतात. कारण काही काही जणांना टेन्शन असतं की भविष्यात आपल्याला नोकरी मिळतील की नाही. पण असं नाहीये, मला पण असं वाटायचं, पण आजपासून मला तसं वाटत नाही. आणि मी वर्गात निकट सहजच वर्गात विचारत असतात की 25% मुलं किती मुलं जाणार, तर सगळेजण हात वर करतात. पण वातावरण कधी कधी तसं नसतं. पण अभ्यासाचं वातावरण असलं तर सगळेच मुलं अभ्यास करतील. तर माझ्या मित्रांना असं सांगणं आहे की सगळ्यांनी अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, सगळ्यांनी 25%च्या पुढे जाऊन स्कॉलरशिप मिळवा. आणि थँक्यू सर, तुम्ही आम्हाला इतके छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद.